आम्ही पगोडामध्ये म्हणजे ग्लोबल विपाशना पगोडा इथे. तर गाईज सध्या तरी आम्ही पोहोचलो आहोत पगोडामध्ये, जे की महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी पहिल्या क्रमांकाचे ठिकाण आहे. सर्वात आधी इथे पोहोचेपर्यंतचा प्रवास कसा होता ते आपण पाहूयात. फ्रेंड्स, आम्ही आता गोरेगावमधून रिक्षा पकडली आहे आणि तर रिक्षाने आम्ही जाणार आहोत गोराई खाडीपर्यंत. गोराई खाडीच ना पप्पा? हो. आणि तिथून पुढे आम्ही परत मग कोटने जाणार. चला तर आम्ही पप्पा गेलेत आता तिकीट काढण्यासाठी. आम्ही पोहोचलो आता बोरिवली जेट्टीमध्ये आणि शुभांकला आता टोपी घ्यायची आहे. आम्ही सर्वजण पोहोचलेलो आता गोराई खाडीमध्ये. बोटिंग आहे आणि आम्ही बोटिंग करून मग जाणार आहे पुढे. आधी आधी छान छान दिसतो रे टोपीमध्ये. शुभांग चाल ना, काय कडेवर बसला छोट्या मुलासारखं. खाली उतर, चालत चालत जायचं असतं. हा पाय दुखते. तू काय मुलगी आहे का? मुलगी हा, पाय दुखायला मुलगी असली का मग पाय दुखते. नाटकं मुलींनी करायची असते. तर मुलगा आहे ना, मुलांनी स्ट्रॉंग बनायचं असतं. अशी नाटकं थोडी करायची असते. होय. आपण जाणार आहोत इथे. इथूनच दिसतंय पगोडा आणि इथे आपण जाणार आहोत. तर समोर बोट दिसते. आता बोट मध्ये बसून जाणार आहेत आम्ही सगळेजण, आहे ना. शुभांग, बोटिंग करायला तुला आवडतं? अरे सांग ना, व्हिडिओ चालू आहे ना तुझा आता. सगळेच दिसत आहेत का? ठीक आहे, चल काढूयात फोटो. मला बोटिंग मध्ये मज्जा येते, ते पण सांग ना. मज्जा येते. पाठीमागं पाणी बघितलं का किती सारे? हे बघ, सगळीकडे पाणी 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 पाणी. आणि आपल्याला कुठे जायची माहिती आहे का? अरे ते बघ, ते बघ, टेम्पल दिसतंय. तुम्ही तिथे जायचंय. दिसलं? समुद्र येणार आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलो पगोड्याला त्यावेळेस शुभांग 1 वर्षाचा होता, खूप छोटा होता. आणि आता आम्ही सेकंड टाइम चाललेलो आहोत आणि आम्ही आता आहोत बोटमध्ये. बोट झालेली आहे चालू आणि शुभांग आणि आता बोटिंगची मज्जा घेत आहेत. मस्त ऊन पण पडलेलं आहे आणि खूप भारी वाटतं. थोडंसं इकडे वगैरे शुभांगचे केस कसे उडतायत हवेमध्ये. माझा हिरो बघा. आई आली काय? बाय कुठे? बाय. मजा आली का दीदी? मजा आली का? ओके. पप्पा आले का? आले आले. ती पण आली. मागने जंप पण केली. बाळ मजा आली का? बाळ आधी तुला मज्जा आली का? तुला मज्जा आली का ग? खूप मज्जा आली. ओके, चलो चलो चलो. खेकडा बघा, खेकडा. मजा येते का? आपण समुद्राच्या मध्ये चालतोय बघ, है ना? हे बघ, हे बघ, है ना? समुद्राच्या मध्ये चालतोय आपण ना. ह्या साईडला पण समुद्र, ह्या साईडला पण समुद्र. काय ग?
ऐकलं का? समुद्राच्या मध्ये चालतात. हा हा. आणि समोर पगोडा आला होता ना. वॉटर किंगडम पण आहे, बर्ड्स पार्क आहे आणि ग्लोबल विपश्यना पगोडा त्या साईडला. विश्व विपश्यना पगोडा ग्लोबल विपश्यना. तो तुम्ही हिरो पुढे येतो नाही. हा स्टार्ट. आणि पुढे तरी आहे. तर फायनली आपण पगोड्याला पोहोचलेले आहोत. पगोडा दिसतो आता. हा हा. दिसतोय ना. आणि आता आतमध्ये जाऊन बघू की ते काय करतात ते पूजा करतात. मेडिटेशन. मेडिटेशन काय प्रकार आहे, कसं करतात. 7 दिवसांचा कोर्स आहे त्यांच्याकडे हा. मेडिटेशनचा. तो कोर्स काय आहे समजून घेऊ आपण. आणि आपल्याला काय ते गेट नंबर 7 वरून आपल्याला अलाउड आहे आतमध्ये जायला. तर आपण ते पण जाऊन बघू काय करतात, कसं करतात ते. आणि मग काय एन्जॉयमेंट होते बघू. कारण आजी आणि शुभांग पुढे गेलेत, तर आपण पटपट त्यांच्यापर्यंत पोहोचू आता. चला. चला. अरे तर पळत निघाले परत. सगळ्यात छोटे तर पप्पा बनलेत आज. अरे छोटू बाई. स्टाईल द्यायला लागला इकडे. बापरे. शाहरुख खान. इथे 2 शाहरुख खान बनले. थांब रे फोटो काढू. मला तर लय भारी वाटलं. मी पहिल्यांदा आले ना, म्हणून एवढं भारी दिसतंय सगळं. तर मंडळी स्वागत आहे तुमचं विश्व विपश्यना पगोडामध्ये. तर गाईज पगोड्याला जाण्या अगोदर तुम्हाला 2 गेट पास करावे लागतात. त्यातलं हे आहे पहिलं गेट, म्यानमार विपश्यना गेट. ही म्यानमारमधील गोल्डन पगोड्याची प्रतिकृती असल्यामुळे या गेटला नाव दिलेलं गेलं आहे म्यानमार विपश्यना गेट. पुढे जाऊन दोन्ही बाजूला जे आहेत ते आहेत बर्मा गेट, ज्याच्यामध्ये भव्य अशा आकाराचे घंटा आणि नगाडा ठेवला गेलेला आहे. खूपच भव्य असा आहे हा पगोडा. खूप सुंदर आणि मनमोहक आहे याची कलाकृती. पगोडा हे शांततेचं प्रतीक असल्यामुळे इथे भव्य अशा आकाराची घंटा आणि नगाडा त्या दुसऱ्या बाजूने बनवलं गेलेलं आहे. आपण ही घंटा आणि नगाडा वाजवून पुढे जाऊ शकतो. एवढी मोठी घंटा आहे. शुभांग वाजव. बजा नगाड़ा धर्म का गूंजे चारों ओर. तिथे आहे परिक्रमा पथ, मुख्य पगोडा, दर्शन दीर्घद्वार क्रमांक 7, उत्तर पगोडा, महाबोधी वृक्ष, रंगभूमी, अशोक स्तंभ, दक्षिण पगोडा आणि वॉशरूम. एवढं सगळं आहे या. Wow, amazing. What a beautiful places. हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे.
विपासना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली गेली आहे. दर दिवशी या पॅगोड्याला हजारो पर्यटक भेट देत असतात. जून 2013मध्ये निवडण्यात आलेल्या जगातील 7 आश्चर्यांपैकी विश्व विपसना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. हा पॅगोडा म्यानमार देशातील श्वे ड्रॅगन पॅगोडाची प्रतिकृती समजली जाते. म्यानमारमधील पॅगोडा एवढं चढलात सगळेजण कसे थकून बसलेत. जणू काय मोठा डोंगर चढून आलेत. खरा स्ट्रॉंग तर आधीच आहे. अजिबात थकत नाही. अरे आधी एकटाच तू स्ट्रॉंग बॉय आहेस रे. बाकी सगळे थकल्यासारखे दिसतात. वा 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 गुड बॉय. खूप छान भजन करायला लागलाय. मछली चलली का मछली. अरे शुभांग तुला असं बघून एवढं शांत बघून मी अशी पागल व्हायला लागले रे. एवढं शांत कसं छान झालास बॉय. पप्पा एवढं छान क्यूट सारखं बेबी तुम्ही कधी पाहिलंय का हो? मस्त वाटतंय ना दादा. एकदम शांत शांत. हा बघू. वंदन करू या धर्माला करेल धर्म कल्याण करतो रक्ष सर्वदा सर्व. धर्म महाबलवान धर्माचा आमचा ईश्वर धर्माचा आमचा नाथ सदा सुरक्षित राहूया धर्म सदा आदर साथ. हा तू सब मंगलम मे ऑल बीज बी हॅपी. देव माझ्यासोबत चला. शुभांकला आता पुढे पुढे चालायचं. तो आम्हाला पुढे नाही जाऊ देते. पाठी पाठी या म्हणतोय आणि आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा बघा कसा उलट उलट चालतोय. पडला तर लक्ष आहे त्याचं आपल्यावर. चला 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 चला. हा बाबा चला ना पटकन. तू टक्कर नको लागू देऊ स्वतःची. कुठे पाठी बघ. अरे पप्पा लांब गेले रा. तू असं किती वेळ उलटा चालू शकतोस? नाही ना नाही येत. पण मला सांग तू किती वेळ असं उलटा उलटा चालणार आहेस? ठीक आहे आम्ही पाठीच आहेत. चल ना पप्पा गेले पळत जाऊ शकतो ना. तू असं उलटा आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुझं एवढं माझ्यावर प्रेम आहे. एवढं लक्ष देतोस तू माझ्याकडे. चालतंय पण माझ्याकडे. आता मम्मीला पुढे यायची परमिशन भेटलेली आहे. शुभांच्या पुढे जी आलेली आहे. ठीक आहे चला साहेब चला. चल ना पप्पा लांब गेले. बाय. एवढं कसा डेंजर आहे काय कळत नाही बाबा. शुभांग तुला कसं वाटतं हे मंदिर? हा आधी एकटा एन्जॉय करतो आणि तू आम्हाला पनिशमेंट देत फिरतो. गाईज आपण आता चाललेलो आहोत मुख्य पॅगोडामध्ये. पॅगोडा ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते भव्य दिव्य मेडिटेशन सेंटर पाहण्यासाठी. व्हिडिओ खूपच मोठा होत असल्यामुळे आपण मुख्य पॅगोडा हा पार्ट 2 मध्ये बघूयात. तरी पण या व्हिडिओचा सेकंड पार्ट बघायला कोणी विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. टेक केअर.